रेकॉर्डिंग विसरलो तर सांगा जर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, कालची जी स्क्रिप्ट होती आपली कोणती main.tf यांनी काय करायचं होतं आपल्याला, EC2 इन्स्टन्स क्रिएट होणार. किती? 2 होणार. हे AMI एक आपण जे AMI मशीन दिले असेल त्याचे सिलेक्शन होणार. आणि आपण ऑलरेडी रिजन पण सांगितले कोणत्या रिजन मध्ये व्हायला पाहिजे, AP साऊथ 1. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्फिगर केल्या. सगळ्यात आधी कोणती कमांड असते आपली, टेराफॉर्म इनिट. आणि नंतर मला बघायचं पुढे काय करायचं, मला टेराफॉर्म प्लॅन, टेराफॉर्म अप्लाय. ठीक आहे, आता बघा मी इनिशियलायझेशन केलं सगळं. टेराफॉर्म प्लॅन करतो, काय होणार इथे सांगते बरोबर आहे. टेराफॉर्म प्लॅननी काय होणार आहे तुमचे ते सांगेल. तुमची डिझायर स्टेट काय, तुम्हाला काय अचीव करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, हे बघा तुमची डिझायर स्टेट सांगितली मी सगळ्या गोष्टी. हे बघा 2 EC2 इन्स्टन्स सांगितलं मी काल. हे बघा सिलेक्टेड. हे बघा काय EC2 इन्स्टन्स कोणते डेमो ब्लॉक मध्ये तुम्ही काय करणार, ही तुमची AMI याच्यापासून एक EC2 इन्स्टन्स क्रिएट होणार. आणि बाकीचे सगळे T2 मायक्रो घेतली जे आपण मेन्शन केले ते दाखवणार. आणि बाकीचं क्रिएट झाल्यानंतर नोन आफ्टर आपला जेव्हा करू तेव्हा ते येणार. ठीक आहे, आणि दुसरं कोणतं केलं आपण, टेस्ट ब्लॉक मध्ये ही AMI घेतली. म्हणजे 2 EC2 इन्स्टन्स आपल्याला हे करायचे. ठीक आहे, क्रिएट करायचे. काय कमांड आपल्याकडे ते टेराफॉर्म अप्लाय. आणि तुम्हाला येस नो जर नसेल सांगायचं असेल तर काय कमांड कोणती, ॲटो सांगितली का कमांड मी नाही सांगा. हा टेराफॉर्म हायपन ही कमांड काय करते माहिती, कमांड म्हणजे ॲटो वापरून नाही का आपण हायपन वाय करायचो आधी, काय आपल्याला येस म्हणतो हायपन वाय करतो तसंच काम करते. काही नाही, टेराफॉर्म अप्लाय करायचं आपल्याला. तुम्हाला नाही का ऑटोमॅटिकली ते, आता तुम्ही टेराफॉर्म अप्लाय केल्यावर तुम्हाला काय सांगावं लागते, येस म्हणून क्लिक करावं लागते पुढे. ठीक आहे, हा न करता तुम्हाला काय करावं लागेल, टेराफॉर्म अप्लाय हायपन ॲटो अप्रूव्ह. आता बघा इंटर व्हॅल्यू तुम्हाला इथे काय सांगावं लागतं, येस सांगावं लागतं. हे तुम्हाला असं मॅन्युअली इंटर करण्यापेक्षा तुम्ही तिथं सांगू शकता अप्लाय करताना. आता बघा AWS इन्स्टन्स क्रिएटिंग म्हणजे तुमचं काय आता इन्स्टन्स आता क्रिएट होते किती, 2. आणि मला एवढं सांगा, काल मी सांगितलं होतं आता 2 EC2 इन्स्टन्स क्रिएट झाले तिथं. कुठे गेले ते, हे बघा हे कोणते झालेत, नाव काय दिलं आपण एकाला, एक वेब सर्व्हर आणि दुसरा वेब सर्व्हर 2. हे 2 EC2 इन्स्टन्स आपण लॉन्च केलेत. तर मी टेराफॉर्म रिस्टार्ट केल्यानंतर याच्यातले कोणते इन्स्टन्स डिलीट होतील, सगळेच होतील काय त्याचे, ते दोन्ही होतील सर, जे आपण डिझायर स्टेट मध्ये ठेवले तेच का दोन होतील, दुसरे का होत नाही, कारण ते मेन्शन केलेले आहेत आपण त्याच्यामध्ये ना, त्याच रिसोर्स आणि सोर्स केलेले आहेत. ही फाईल ह्या फाईल मध्ये सगळं स्टोअर केले ना आपण, कुठे गेले कॅट फाईल जनरेट होते ना ती स्टेटची. हा याच्यात सगळं आहे, याच्यात हे फाईल मध्ये सगळे जे गोष्टी तुम्ही केले हे सगळे इथे रेकॉर्ड आहे. याच्यात जे रेकॉर्ड असेल तेच तुमचं डिलीट होणार. ठीक आहे, टेराफॉर्म रिस्टार्ट केलं की तुमचं ते 2च डिलीट होणार. ठीक आहे, जे तुम्ही टेराफॉर्मने जे क्रिएट केले तेच तुमचं डिलीट होणार. ठीक आहे, जे काम तुम्ही टेराफॉर्मने केले तेच तुमचं डिलीट होणार. ठीक आहे, आता मी टेराफॉर्म डिस्ट्रॉय करतो, हे आपण डिस्कस केलेलं. ठीक आहे, टेराफॉर्म डिस्ट्रॉय. आता बघा इथे ॲटो अप्रूव्ह जर केलं तर राहत नाही. आता बघा जे इन्स्टन्स आपण लॉन्च केले तेच हे होणार. ठीक आहे, डिस्ट्रॉय. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही काय काय गोष्टी बघणार, म्हणजे तुम्हाला स्वतः सुधारायला पाहिजे. म्हणजे वेगळं काहीतरी करून बघायचं. तुम्ही काय करून बघणार, तुम्ही जे इन्स्टन्स आहे त्यांचं नाव चेंज करून बघणार. इथं मॅन्युअली इथं चेंज केलं की इकडं अप्लाय केल्यानंतर काय गोष्टी होत्यात काय नाही, हे स्वतःहून गोष्टी जर केल्या ना थोडं चांगल्या लक्षात राहतील. ठीक आहे, आणि सगळ्याच गोष्टी आपण जर बघितल्या ना आपल्या लेक्चर म्हणजे खूप एक्सटेंड होत जाईल असं नाही का. आता प्रिव्हेंटचे भरपूर गोष्टी आहेत, डॉक्युमेंटेशन थोडं बघत चला. आता बघा तुमचं 2 डिस्ट्रॉय झाले ते. ठीक आहे, आता रिप्रेस केलं
हे बघा वेब सर्व्हर 2 आणि हा तुमचा इथं होता ते काय झाले टर्मिनेटेड झाले. ठीक आहे. हा वाला मी हे जेनकिन्सला काय फरक पडतं की त्याचं हा कुठून केलं मी क्रिएट हे मॅन्युअली केले. हा टेराफॉर्म वाला मी कुठून केलं कुठे केलं ते हे मॅन्युअली केले. जे टेराफॉर्म मी क्रिएट केले ते टर्मिनेट झाले सगळे. क्लिअर. ठीक आहे. हो सर. याला मी टर्मिनेट करतो. खूप इन्स्टा चालू होत. अजून मला ते इन्स्टन्स क्रिएट करायचं असेल तर काय करणार मी. आणि हा सिंटॅक्स बोललो तुम्ही. ठीक आहे. आता समजा एक्झाम्पल मी इथं काहीतरी चुकीचं म्हणजे एक कर्ली ब्रेस राहिलं किंवा काहीतरी कट करून टाकतो त्याचं मी. ठीक आहे. काय करू मी काहीतरी चूक करतो मी ते नेमचं हे काढून टाकतो. आता बघू. आता मी काय कमांड करणार टेराफॉर्म व्हॅलिडेट काय बोलते लगेच इनव्हॅलिड मल्टीलाईन स्ट्रिंग म्हणजे इथं तुमचं काहीतरी प्रॉब्लेम मेन डॉट टीएफ मध्ये ह्या रिसोर्स मध्ये टेस्ट मध्ये तुमचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. इथं जर बघितलं तुम्ही इथं काहीतरी प्रॉब्लेम सांगते ते कुठं टेस्टवाल्या याच्यात काय बोलते ते इनव्हॅलिड मल्टीलाईन स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग मध्ये तुमचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हे बघा हे असं बोलते ते मल्टीलाईन स्ट्रिंग इथं सांगतं नाही हे सगळ्या गोष्टी हे सांगत असते इथं. ठीक आहे. व्हॅलिडेट केलं तुमचं तिथं इश्यू येतं तर काय करावं लागेल तुम्हाला तिथं जाऊन ते इश्यू फिक्स करावं लागेल. ठीक आहे. काय करणार तुम्ही डबल इनवर्टेड काम टाकून देणार. ठीक आहे. आणि समजा तुम्ही इकडं काहीतरी वेगळंच काहीतरी केलं याला प्रॉपर हे फॉर्मॅटिंग जर करायचं असेल तर मी असं काहीतरी वेगळंच करून टाकतो असं. ठीक आहे. असं काहीतरी करतो. ठीक आहे. आता फॉर्मॅटिंग करायचं असेल तर काय कमांड आहे टेराफॉर्म एफएमटी ही गोष्टी कुठे सांगितलं तुम्ही बघा हे असं आलं टेराफॉर्म एफएमटी केलं की त्याच्याने टाकितलं मी कॅट केलं बघा तुम्ही काय झालं ते हे झालं काय जीटीस आधी कसं वेगळंच केलं ना आपण हे झालं प्रॉपर फॉर्मॅटिंग जरी तुमचं चुकलं असेल तर सिंपल कमांड आहे तुमच्याकडे टेराफॉर्म एफएमटी. ठीक आहे. आणि एफएमटीला सर लॉंग फॉर्म आहे का फॉर्मॅट असेल मे बी पण ती कमांड आहे ती नाही का आपलं ती कशासाठी तर प्रॉपर फॉर्मॅटिंग करते तिचं टेराफॉर्मचं म्हणजे तुम्ही इकडे तिकडे लाईन जरी झाली तुमची काही जरी हे करेक्ट करून टाकते. ठीक आहे. आणि सिंटॅक्स तुमचे स्क्रिप्ट व्हॅलिड आहे की नाही त्यासाठी कोणती कमांड बोललो मी टेराफॉर्म व्हॅलिडेशन. ठीक आहे. व्हॅलिडेट हा व्हॅलिडेट सॉरी टेराफॉर्म व्हॅलिडेट. ठीक आहे. हे काय कमांड आहे तुमच्या एवढं क्लिअर झालं. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं हा आता हे तर क्लिअर झालंय सगळ्याचं. ठीक आहे. आता मी अजून काय करायचंय मला आता हे क्रिडेन्शियल आहेत. ठीक आहे. आता मी अजून एक टाईप सांगतो तुम्हाला एक तुम्ही इन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आता हे तुम्हाला कंपनीत तुम्ही आता ठीक आहे तुम्हाला एक क्रिडेन्शियल तुम्ही काय दाखवणार ना असं आता तुम्हाला काय माहित नव्हतं म्हणून मी सांगितलं तुम्हाला काय बोललो मी इथं तुमचं ऍक्सेस की सिक्रेट की तर सांगितलं मी पण हे गोष्टी तुम्हाला कुठंतरी क्रेडेन्शियल स्टोअर करून ठेवायचे तुम्हाला तिथून ऍक्सेस यूज करायचे ती तर काय करावं लागेल माहिती आहे का इथं थोडं चेंज करावं लागेल तुम्हाला हा क्रेडेन्शियल तुम्हाला इथं ही स्क्रिप्ट राहून देतो मी याला डिस्ट्रॉय केलं का मी काय बोलतो ते कळतं ना म्हणजे जर कन्फ्युज होत असेल तर सांगा मला हे काय करायचं आपल्याला हे ऍक्सेस की आणि सिक्रेट की काय होतंय हे आपल्याला कुठंतरी म्हणजे आपण नाही का जेनकिन्स मध्ये काय केलं आपण क्रेडेन्शियल काय केलं आपण तिथं स्टोअर केलं तिथून आपण ऍक्सेस करत होतो आठवतंय जेनकिन्स आठवतंय का तुम्हाला हो सर हा म्हणजे ते आपण युजर नेम आपलं टोकन काहीतरी तिथं आपण हे करत होतो जेनकिन्स मध्ये तिथं ऍड करतो आणि तिथून आपण ऍक्सेस करत होतो सिलेक्ट करून आणि ते सगळं हाईड होत होतं दिसत नव्हतं आता आपल्याला समोर क्रेडेन्शियल दिसतंय नाही ते असं नकोय आपल्याला तर आपण काय करणार हे नको मला आता विदाउट क्रेडेन्शियल रन होईल का आता मी याच्यातलं क्रेडेन्शियल काढून टाकलं ठीक आहे इथं असेल स्क्रिप्ट कुठे गेले ते VI main.tf मला काय करायचं हे काढून टाकायचं तर AWS कॉन्फिगरच नाही होणार ना त्याशिवाय हा परफेक्ट तर आपल्याला काय करावं लागणार आपल्याला ते लागणार आहे
आपल्याला हिची तर गरज आहे, ऍक्सेस की आणि सिक्रेट कीची तर गरज आहे आपल्याला, पण आपण तसं करू शकत नाही ना. असं आपल्याला तर काय करावं लागेल मग याला यासाठी. आता बघा तुम्ही टेराफॉर्म तुम्ही अप्लाय जरी केलं ते होणार नाही. ठीक आहे, वाटलं बघू आपण काय करतो. मी टेराफॉर्म अप्लाय आणि ॲटो अप्रूव्ह करतो. ॲटो काय होतं, अप्रूव्ह हायपन अप्रूव्ह. ठीक आहे, हे कशासाठी बोललो मी, ते मॅन्युअली येस टाईप नाही करावं लागत. हां त्यासाठी APP ROV ॲटो अप्रूव्ह. टेराफॉर्म अप्लाय आपण ॲटो अप्रूव्ह केलं. ठीक आहे, बघू थोडं टाइम घेईल. काय बोलते, नो व्हॅलिड क्रेडेन्शियल सोर्स फाउंड. ठीक आहे, कळलं ना का म्हणते. विदाउट क्रेडेन्शियल आपल्याला AWS कम्युनिकेट करताच येत नाही. ते आपल्याला सिक्रेट की ऍक्सेस की लागतच आपल्याला. ठीक आहे, इथं आपण स्टोअर करून ठेवलं होतं ना, हे टाइम लागणार असो. तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल, आपल्याला कुठंतरी क्रेडेन्शियल स्टोअर करावं लागेल आणि तिथून त्याला यूज करावं लागेल. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, AWS CLI चं बघितलं का, मला वाटतं तुम्हाला काय सांगितलं होतं मी. AWS CLI नाही का आपण हे करतो, मला वाटतं तुम्ही S3 बकेट साठी केलं. AWS कॉन्फिगर करतो का, AWS कॉन्फिगर कमांड नाही करतो. हा AWS कॉन्फिगर. आणि हे AWS कॉन्फिगर बाय डिफॉल्ट लोकेशनला करायचंय का तुम्हाला एक असं प्रोफाईल क्रिएट करायचं. AWS कॉन्फिगर हायपन प्रोफाईल म्हणजे हे तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल टेराफॉर्मला. तुम्ही बाय डिफॉल्टला पण करू शकता किंवा इथं पण करू शकता. काय करणार तुम्ही, AWS असं काय बी नाव द्या त्याला, काय देणार, AWS प्रोफाईल किंवा टेराफॉर्म फ्रॉम AWS असं करून टाकतो. ठीक आहे, म्हणजे असं कळायला पाहिजे हा प्रोफाईल आहे तुमचं. एंटर केलं तर सगळ्यात आधी तो आपल्याला ते CLI इन्स्टॉल केलंच नाही आपण. AWS कॉन्फिगर हायपन प्रोफाईल टेराफॉर्म हे करायचं, पण आपल्याकडे काय इन्स्टॉल पाहिजे आपल्या लॅपटॉपवर, AWS CLI इन्स्टॉल पाहिजे आपल्याकडे. तर आपल्याला काय करावं लागेल, ते इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, आपण करू असं इन्स्टॉल होते का, कमांड दाखवली ते किंवा आपल्याला ते पॅकेट डाउनलोड करावं लागणार. असं झालं काय प्रॉब्लेम. ते काय बोलतो, तुमच्याकडे AWS CLI इन्स्टॉलच नाही ना, तर तुम्ही कसं हे करणार, तर ते मी सगळ्यात आधी इन्स्टॉल करून घेतो. ठीक आहे, निखिल कळत आहे का, म्हणजे असं थोडं काय फास्ट वाटलं सांग मला तिथं, नाही का असं लक्ष असलं ना कळतं ना. काय कधी कधी आपलं लक्ष हे जर झालं तर कळतं ना कुठं काय झालं काय नाही. आता बघा मी काय केलं, सिम्पल मला काय करायचं होतं, AWS कॉन्फिगर करायचं होतं. मी हे का टाकलं असेल बरं, कारण तुमचं AWS मध्ये झालं असेल तुम्हाला माहिती आहे हे कशाला याची काय गरज होती असं तुम्ही विचारणार ना सगळे. हे प्रोफाईल तुम्हाला तिथं सांगायचं, तुम्हाला नाही का जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिणार तिथं ते ह्या प्रोफाईलमध्ये तुमचं क्रेडेन्शियल आहे ते सांगणार. जर तुम्ही नाही लिहिलं, नाही जर हे सांगितलं तर बाय डिफॉल्ट तुमच्या लोकेशनला क्रेडेन्शियल राहील ते तुमचं. रूट लोकेशनला .AWS नावाची डायरेक्टरी असते ना. आता मी हे दोन ऑप्शन सांगतो तुम्हाला, नाही का असं तुम्हाला नंतर ह्याची जर गरज पडली तर हे बघा ह्या प्रोफाईलमध्ये तुमचं क्रेडेन्शियल राहणार. ठीक आहे, मी काय करतो, AWS कॉन्फिगर हायपन प्रोफाईल टेराफॉर्म AWS हा प्रोफाईलला नाव दिलं मी, कारण की मला इथं सांगायचं ते. इथं कुठं सांगायचंय मला, इथं नाही का प्रोफाईल जर म्हणलो मी इथं याच्या खाली इथं असं मी प्रोफाईल जर म्हणलो तर कोणतं प्रोफाईल आहे माझं सांगता आलं पाहिजे ना आपल्याला. काय प्रोफाईल आहे तुमचं हेच इथं, म्हणजे तुमचं क्रेडेन्शियल यूज डायरेक्ट करायची गरज नाही, तसं प्रोफाईल सांगून द्यायचं त्यांना. इथं तुमचं क्रेडेन्शियल स्टोअर होणार आहे. ठीक आहे, हे असं सांगायचं. त्यासाठी तुम्ही इथं जे नाव देणार हा नाव आहे ते हे वाला, इथं तुम्ही काय द्या टेराफॉर्म AWS किंवा काही बी नाव द्या तुम्ही, ते नाव तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल प्रोफाईल सेक्शन मध्ये. ठीक आहे, आणि जर तुम्ही हा एवढी प्रोफाईल सेट नाही केला तुम्ही तर तुम्हाला बाय डिफॉल्ट हे लिहायची गरज नाही तुम्हाला. हा वाला हे प्रोफाईल नावाची गोष्ट लिहायची गरज नाही, बाय डिफॉल्ट तिथून ते घेऊन टाकते. ठीक आहे, मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगतो. ठीक आहे,
आता काय विचारणार सगळ्यात आधी ऍक्सिस की आयडी काल आपण घेतलेलं कुठे गेली ती टेराफॉर्म ऍक्सिस की हा वाला मी सेव्ह करतो कुठे गेलं इथे हे ऍक्सेस की त्याच्यानंतर काय सिक्रेट की ह्या प्रोफाईल मध्ये मी स्टोअर करून घेणार म्हणजे तिथे दाखवायची गरज नाही आणि रिजन कोणतं रिजन मध्ये तुम्हाला काम करायचं सगळं कोणतं रिजन आहे इथं तुम्ही सांगितलं ती साऊथ वाला हे नाव द्यायचं साऊथ मुंबई वन हा साऊथ वन म्हणजे आपलं मुंबई हा रिजनचं नाव दिलं इंटर केलं आणि डिफॉल्ट मी काही दिलं नाही इंटर करून टाकलं डायरेक्ट आता बघा माझं हे क्रेडेन्शियल हे सगळं ह्या प्रोफाईल मध्ये स्टोअर झालं इथं तुम्ही रूट लोकेशनला जरी गेलं रूट लोकेशनला जातो मी रूट लोकेशन मला वाटतं इथे एल आपण एल केलं की ते दिसणार नाही ते कुठं दिसणार ते रूट लोकेशनला AWS CD टिल्ड म्हणजे रूट लोकेशनला गेलो मी एल पण एल केले इथं हे .aws नावाचा फोल्डर होता का आधी हे आता क्रिएट झालंय त्याच्यात काय तुम्ही बघायचं असेल तुम्ही जाऊन बघा तिथं .aws एल केलं हे बघा कॉन्फिग नावाची फाईल क्रिएट झाली ते बघा कॉन्फिग फाईल मध्ये काय केलं तुम्ही रिजन सेट केलं ठीक आहे अजून दुसरी फाईल कोणती आहे क्रेडेन्शियल्स कॅट क्रेडेन्शियल नावाची फाईल बघा याच्यात काय आहे तुमचं क्रेडेन्शियल स्टोअर आहे ठीक आहे हे बघा इथं नाव टाकतं टेराफॉर्म AWS हा तुमचा प्रोफाईल झाला आणि त्याचं आहे ऍक्सेस की आयडी आणि सिक्रेट आयडी मला याच्यातलं सांगा काय आहे कॉन्फिग आणि क्रेडेन्शियल काय आहे दोन फाईल कॉन्फिग मध्ये सर आपले रिजन आहे म्हणजे रिजन मेन्शन करू आपण ती आणि AWS क्रेडेन्शियल्स configuration म्हणजे store झालं ठीक आहे अजून हा आणि क्रेडेन्शियल्स मध्ये आपले सिक्रेट की आहे ते स्टोअर करून ठेवलं आपण हा ते सिक्रेट तुमचं टेराफॉर्मचं जे प्रोफाईल असेल ते आणि ते म्हणजे त्याचं सगळं क्रेडेन्शियल ऍक्सेस की क्रेडेन्शियल झालंय आणि हे कधी क्रिएट झाले ही कमांड रन केल्यानंतर AWS configure AWS command कॉन्फिग ही वाली आपण प्रोफाईल टेराफॉर्म हा हे कॉन्फिगर करते जर तुम्ही हा टाकलं नसतं समजा एवढं जर केलं असतं तर हे क्रेडेन्शियल कुठं झालं असतं बाय डिफॉल्ट घेतलं बाय डिफॉल्ट म्हणजे हे वाला ऑप्शन दाखवतं की इथं टेराफॉर्म AWS हा हे प्रोफाईलचं नाव आलंच नसतं आणि स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला हे लिहायची गरज बी नसती मी तुम्हाला एक ऍडव्हान्स ऑप्शन म्हणून सांगितले ठीक आहे आता बघा मी एवढंच केलं आता स्क्रिप्ट रन करू शकतो का मी हा वाला मी स्क्रिप्ट मध्ये ऍड करतो स्क्रिप्ट कुठे आहे आपली आणि हा कंट्रोल हा ही कमांड कुठे गेली सॉरी टेराफॉर्म डायरेक्ट मी देईन इथे जी फाईल आहे त्याच्यात काय चेंज करावं लागेल मला तुम्ही सांगा तुम्हाला जसं कळतं तसं सांगा म्हणजे क्लिअर होऊन जाईल कुठं करावं लागणार आता मला ते regionच्या खाली हा इथं मला प्रोव्हायडर सांगितलं मी AWS आणि याच्या खाली मला काय करावं लागेल काय लिहावं लागेल प्रोफाईल ठीक आहे जपतंय ना असं वरून जात नाही ना डोकरून मी थोडं स्लोच घेतो बरं का प्रोफाईल केलं आणि इथं Terraform AWS हा इथं काय केलं मी टेराफॉर्म AWS हे टेराफॉर्म AWS काय आहे प्रोफाईलचं नाव प्रोफाईल ते हा क्रेडेन्शियल्स सगळे स्टोअर्ड आहेत येस आता मला फॉर्मॅट बरोबर आहे का बघायचं मला टेरा म्हणजे फॉर्मॅट नसलं तर मी करून टाकतो म्हणजे इकडे तिकडे झालं असेल ना हा झालं ठीक आहे आता मला काय करायचं टेराफॉर्म अप्लाय कमांड यूज करतो ठीक आहे? अप्लाय आणि हायपन ॲटो ऑटो अप्रूव्ह अप्रूव्ह आता अजून एक वे आहे तुमचं क्रेडेन्शियल इन्व्हायरमेंट व्हेरिएबल पण तुम्ही सेट करू शकता ठीक आहे ते कसं एक्सपोर्ट कमांडने आपण इन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करतो तसं पण सेट करा किंवा असं यूज करा ठीक आहे ते तुम्ही बघा इन्व्हायरमेंटचं कसं ते नाही बघितलं तर चालतं हे एवढं बस झालं हे असंच यूज करा तुम्ही CLI थ्रू स्टोअर करून ठेवा असं
एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं एवढं यूज नाही केलं मी, पण करता येतं, आहे ते ऑप्शन सोपं आहे, काही नाही. एक्सपोर्ट कमांडनी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ऍक्सेस की सेव्ह करायची, नंतर सिक्रेट की सेव्ह करायची, नंतर यूज करायची इकडे त्याला डॉलर करून नाही का ऍक्सेस करायचं, ते बी काही एवढं नाही. ठीक आहे. आता हे बघू, झालं सगळं ओके होते. आधी आपल्याला युजर नेम आपले 20 विचारायचं, आता झालं. ठीक आहे. हे असं इथं आपण काय केलं, हे प्रोव्हायडर आपल्याला तिथे हे करायसाठी नाही. ठीक आहे. हे तुम्ही डिलीट जरी केला हा ब्लॉक तरी तुमची स्क्रिप्ट रन होती. काय होती रन, याचं झालं ना कॉन्फिगरेशन, कॉन्फिगरेशन झालं, इनिशियलाइज केलेलंच आहे ना ऑलरेडी आपण. स्टार्टिंग हे प्रोव्हायडर तुमचा AWS, रिजन सांगितलं तुम्ही साऊथ 1, तुमचं प्रोफाईल टेराफॉर्म AWS. जर मी हे जर नाही जर केलं, मी जर एका टाईपचं कॉन्फिगर केलं असतं मला हे पण सांगायची गरज नव्हती. ठीक आहे. तुम्ही तसं करून बघा. मी असं केलं ना, तुम्ही काय करा, AWS कॉन्फिगर करा आणि हे लिहूत नका इथं, बाय डिफॉल्ट त्या लोकेशनला जाऊन तिथं राहते ते. ठीक आहे. आपण जे बघितलं तिथं ते तुम्ही करून बघा. हा वेगळं तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. हे एवढं की स्क्रिप्ट आपली झाली. मला वाटतं मी कालची कुठे होती, main.txt क्रिएशन्स याच्या खाली लिहून टाकते. ठीक आहे. सिंपल रेडीमेड स्क्रिप्ट होती तुमच्याकडे काल, ती रन करायची होती. तुम्ही असं करायचं काम. ठीक आहे. हे झालं. आता काय करू शकतो आपण नेक्स्ट, टेराफॉर्म प्रोफाइल केलं. तुम्हाला आता तुम्ही बघितलं का सिक्युरिटी ग्रुप ते क्रिएट केलं आपण, नाही केलं. की नेम पण नाही सांगितलं आपण, काहीच नाही केलं. मग कारण बाय डिफॉल्ट इथं बघा तुम्ही जे इन्स्टन्स क्रिएट झालेत, वेब सर्व्हर वाला बघू. ठीक आहे. हे झाले ते. ठीक आहे. हे बघा सिक्युरिटी ग्रुप काय सांगतंय, हे EP साऊथ 1 मध्ये झालंय. सिक्युरिटी ग्रुप डिफॉल्ट वाला क्रिएट झालं. ठीक आहे. की नेम काय आलंच नाही इथं. ठीक आहे. तुम्हाला की नेम सिक्युरिटी ग्रुप हे क्रिएट करायचं असतील तर काय करावं लागेल तुम्हाला, तिथं मेन्शन करावं लागेल त्याच्यात. ठीक आहे की नाही. हा इन्स्टन्स तुमचा क्रिएट झाला, हे हवाला, हे असे 2 झालेत क्रिएट. तुम्ही इथं जरी केलं तुम्हाला इन्स्टन्स ID, पब्लिक IP, प्रायव्हेट IP सगळं दाखवते. ठीक आहे. पण प्रॉब्लेम तुमचं सिक्युरिटी ग्रुप बाय डिफॉल्ट वाला क्रिएट झालं, हे बघा. आणि याचे रूल बिल काय तुम्ही तर बघा, तुम्ही इनबोर्ड मध्ये हा तुमचं बाय डिफॉल्ट वाला क्रिएट झालं. ठीक आहे. इडिट इनबोर्ड मध्ये जर बघितलं त्याला काय परमिशन असतील, ऑल ट्रॉपिक अलाव आहे त्याची. ठीक आहे. तर तुम्हाला एक सिक्युरिटी ग्रुपला काय पेज कोणतं तरी यूज करायचं असेल तर तुम्ही काय करणार, याच्यात हे ॲज इट इज राहणार. याच्यात काय करणार तुम्ही, याच्यात खाली रिसोर्स ऍड करावं लागतं ना सर. रिसोर्स मध्ये मला काय करावं लागेल, इन्स्टन्स T2 मायक्रो केलं, याच्या खाली मला टाकावं लागेल ते गोष्टी. हे गोष्टी नाही का असं काय एक्स्ट्रा असलं ना, ते तुम्ही असं अभ्यास करताना अशा गोष्टी बघायच्या आपल्या. आणि हे ब्रॅकेटमध्ये असतं आपलं, कुठे गेले सिक्युरिटी ग्रुप असे तर सांगतो ना आपण. कोणतं पाहिजे आपल्याला सिक्युरिटी ग्रुप, आपल्याकडे जे ते यूज करून टाकू. कुठे आहे आपल्याकडे कोणते, नावाला घेतो, कुठे गेली ते कळतं ना. मी काय करतो ते, आता मला की नेम द्यायचा असेल तर देऊन टाकायचं की नेम आणि कीचं ते नाव काय मला द्यायचं असेल, काय डेव्हलप नाव द्यायचं मला काही, किंवा काच तारीख आहे 2 डेव्हल्स असं मला की नेम द्यायचं ते असं देऊ शकतो मी. ठीक आहे. टॅक्स तर खाली दिलेलंच आहे, असं तुम्ही सांगू शकता तिथे. ठीक आहे. आता हे वेळेला मी डिस्ट्रॉय करतो.
हे डिस्ट्रॉय करतो मी. तुम्ही कंपनी जेव्हा काम करणार तुम्ही प्रत्येक वेळी डिस्ट्रॉय नाही करणार. रिसोर्स क्रिएट केलं काय पर्टिक्युलर टाइम चालू राहू देणार नंतर बंद करणार तुम्ही. तुम्हाला सांगायसाठी नाही का आपली बिलिंग नको यायला म्हणून चालू आहे सगळं काम. हे डिस्ट्रॉय केलं ना अजून एकदा स्टार्ट करतो मी. स्क्रिप्ट चेंज करतो. आता तुम्ही बघितलं सिक्युरिटी ग्रुप डिफॉल्टवाला झाला होता आणि की नेम नव्हता तिथे काही नव्हतं. त्यासाठी ते तसं मी मेन्शन केले. हे दोन गोष्टी ऍड केल्यात मी. काय केलं मी सिक्युरिटी ग्रुप की नेम. असं तुम्हाला पूर्ण इश्यू टू इन्स्टॉल तुम्हाला व्हीपीसी पण क्रिएट करता येते. ठीक आहे. सिंटॅक्स आता हे मी कुठून घेतो सिंटॅक्स हे वाला इथं बघा ना तुम्ही. terraform.io मध्ये तुम्ही जेव्हा ऑफिशियल डॉक्युमेंटेशनला जाता एखादे प्रोव्हायडर तुम्ही AWS जरी घेतलं कोणतं कुठे गेलं ते AWS प्रोव्हायडर मध्ये गेला तुम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो मी हे सगळ्या गोष्टी इथं आहेत अवेलेबल. त्याच्या डॉक्युमेंटेशन मध्ये गेला सगळे सिंटॅक्स भेटतात. सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करायला गेलं तर राहील का तुमच्या कुठं लक्षात राहते सगळ्या गोष्टी तिथे. असं बघायचं डॉक्युमेंटेशन थ्रू. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे कसं कसं केलं काम काय केलं कसं काही नाही. जर विचारलं इंटरव्ह्यू मध्ये सांगता यायला पाहिजे. सगळं इंटरव्ह्यू घेणारा म्हणजे स्क्रिप्ट पार्ट आहे का असं कोण विचारणार. मला तर आतापर्यंत विचारलं Terraform तसं कोण. स्क्रिप्ट लिहायला तर मी बघितले इंटरव्ह्यू क्वेश्चन पण बघितले आणि मला तर नाही विचारलं कोणी असं. EC2 कुठे EC2 मध्ये तुमचं AMI लॉन्च परमिशन्स लॉन्च फ्रॉम EC2 इन्स्टन्स अवेलेबिलिटी झोन ग्रुप हे बघा अशी अवेलेबल झोन स्टेटस काय काय गोष्टी ते सगळ्या इम्पोर्ट अजून काय असेल. हे तुमचं की व्हॅल्यू टॅग की पेर हा हे की झालं का क्लिअर इथं. हे की नेम तुम्ही डायरेक्ट इथे कीचं नाव इथं डायरेक्ट टाकू शकता. ठीक आहे. इथं तुम्हाला जर वाटलं असं की नेम टाकायचं तर टाकू शकता तुम्ही किंवा त्याचं लोकेशन तिथं स्टोअर आहे ते टाकून द्या. या कीचं नाव असं टाकून द्यायचं की नेम. फक्त की नेम सांगितलं इथं. ठीक आहे. हे असं बघितलं तुम्ही ID हे सगळ्या गोष्टी तुम्ही असं वाचून घ्यायचं. की टाईप ऑफ की पेअर कीचं ID पेअर हे पब्लिक की अजून काय लॉन्च टेम्पलेट प्लेसमेंट ग्रुप VPC जर बघितलं तुम्ही तर VPC त्याच आलं सगळं. असं रेफर करून तिथून सिंटॅक्स उचलायचं तुम्हाला त्याच्यात काही गोष्टी टाकायच्यात. ठीक आहे. राऊट 53 असेल किंवा काय असेल. VPC कुठे गेले VPC नेटवर्क असेल राऊट टेबल कसं आहे राऊट टेबलचं बघा 2-3 राऊट टेबल क्रिएट करावं लागतं तुम्हाला टाकून द्यायचं त्याचं. असे भरपूर आहे. ठीक आहे. आपलं हा काय चालू होतं आपलं मी असं विसरून जातो पॉईंटच सोडून दिलं. हा काय करायचं होतं बोललो आता मी. इथं मला एक इन्स्टन्स आहे कोणतं वेब सर्व्हर आला त्याला काय काय द्यायचं बोललो तुम्ही. वाटलंच मी कॉपी पेस्ट करून टाकून देतो ते. सिक्युरिटी ग्रुप आणि की नेम टाकलो तिथे. ठीक आहे. आता इन्स्टंट लॉन्च करताना एकाच इन्स्टंटला दिलं बरं का वेब सर्व्हर नावाच्या बाकीच्याला डिफॉल्ट असेल तुम्हाला कळायला पाहिजे. मी काय करणार आता मी Terraform अप्लाय ती कमांड असं ना आपली शिवाय Terraform मिनिट का करत नाही मी म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही हे काय केलं प्रोव्हायडर घेतलं किंवा स्क्रिप्ट एका नवीन लिहिली तर तुम्ही ती लिहायचं त्या टायमाला. कारण ऑलरेडी तुमचं ते हे कॉन्फिगर हे आहेत ना प्रोव्हायडर हे ते प्लगइन सगळे इन्स्टॉल आहेत त्यासाठी लिहायची गरज नाही तुम्हाला. याच्यानंतर इस्त्री बकेट बघू आपण बकेट कसं क्रिएट करायचं काही नाही. आणि उद्या आपण व्हेरिएबलचं बघू. व्हेरिएबल आहे इम्पॉर्टंट जरा. आणि तुम्ही सिक्युरिटी ग्रुप पण तिथून कॉन्फिगर करू शकता. ठीक आहे. वाटल्यास त्याचं एक्झाम्पल घेईन मी असं मध्ये. प्रोसेस सिंटॅक्स बघायचं तुम्ही वेब सर्व्हर झाला का क्रिएट टाइम लागतो वाटतं ना.
फिल क्रिएटिव्ह. अजून याच्यात काय काय चेंजेस करू शकतो आपण? टाइम लागेल. मी काय केलं एकदा सांगतो तुम्हाला. पेंट थ्रू इथं आपली स्क्रिप्ट आहे टेराफॉर्मची. याच्यात मी टेराफॉर्म स्क्रिप्ट लिहिली, ठीक आहे. आणि तुम्ही हे समजा इथं तुमचा टेराफॉर्म हा वाला, आणि इथं तुम्ही तुमची स्टेट फाईल आहे असं समजा तुम्ही, आणि हे तुमची प्रोव्हायडर आहे. काय करणार तुम्ही? तर टेराफॉर्म आहे तुमचा हा वाला. इथं तुम्ही रन करता टेराफॉर्म. स्टेट फाईल tf डॉट स्टेट फाईल आहे ना तुमची, आणि हे तुमचं स्क्रिप्ट आहे समजा मेन डॉट tf, आणि इथं तुमचं हा प्रोव्हायडर आहे तुमचा AWS, ठीक आहे. जेव्हा तुम्ही ते स्क्रिप्ट लिहिता, तुमचं स्क्रिप्ट रीड करून टेराफॉर्म तुम्ही समजा सगळ्यात आधी जर तुम्ही टेराफॉर्म इनिट कमांड यूज केली तर काय करते, हे स्क्रिप्ट थ्रू स्क्रिप्टमध्ये तुमचं असं ना प्रोव्हायडर, स्क्रिप्ट एक्झिक्यूट होणार, आणि हे प्रोव्हायडर आहे का इथे सगळं हे कॉन्फिगर होऊन जाणार. तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं. त्याच्यानंतर तुम्ही जे कमांड रन करणार टेराफॉर्म थ्रू, तर हे काय करणार, टेराफॉर्मची कॉन्फिगरेशन रीड करणार, आणि त्याच्यानुसार कुठं रेफर करणार ते स्टेट फाईलमध्ये बघणार, म्हणजे काही आहे का आधीचं कॉन्फिगरेशन. नसेल तर सगळं इन्स्टन्स क्रिएट करणार, ठीक आहे. अजून डिस्ट्रॉय करायला गेलो तुम्ही टेराफॉर्म डिस्ट्रॉय, तर विथ द हेल्प ऑफ स्टेट फाईल तुम्ही काय करणार, जे जे कॉन्फिगर तुम्ही टेराफॉर्म थ्रू केले ते सगळं तुमचं डिलीट होणार, ठीक आहे. आणि प्रोव्हायडरचं तुमचं AWS आहे. जर तुम्ही अजून एक सांगतो मी, ठीक आहे. जर तुम्ही तुमची मेन डॉट tf फाईलमध्ये ओके असं, आता मेन डॉट tf फाईल आहे माझी, ठीक आहे. याच्यातलं जर एखादी ब्लॉक जर मी काढला, एखादी रिसोर्स काढला, तर काय होईल ते बघू आपण. हे झालं की नाही क्रिएट बघू तुम्हाला. हा कीपेअर ते सापडले नाही त्याला, ठीक आहे. कीपेअर कुठं, कोणतं होतं आपलं कीपेअर? सर की पेअर आपल्याला नवीन क्रिएट करावं लागेल ना, त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल ना. की काय आपलं की नेम मी काय करतो, तुझ्यानं डेव्हलप्स क्रिएटच केलं नाही आपण, ठीक आहे. सिक्युरिटी ग्रुप आहे, डेव्हलप्स आहे, आपल्याकडे की नेम नाहीच ती, ठीक आहे. कोणतं आपल्याकडे की नेम? पण की नेम क्रिएट व्हायला पाहिजे तिथं, ठीक. कसं काय झालं ना काय माहिती. नावाचे असं ना आपल्याकडे काय प्रॉब्लेम आला होता त्याला. ठीक आहे, झालं वाटतं क्रिएट. मला वाटतं ते नावात काय प्रॉब्लेम झाला की 2 जानेवारी असं काहीतरी दिलं, ते मी डेव्हल्प्स दिलं. डेव्हल्प्स नावाची कीपेअर नव्हतीच ना आपल्याकडे.
लेट झालं वाटतं. आधी नव्हती ना की पिरियड ऑफ नावाची, नव्हती वाटतं. ठीक आहे. आता कुठं दोन इन्स्टन्स झाले ना आपले. वेब सर्व्हर एक आहे आणि दुसरा 2 आहे असं काहीतरी. ठीक आहे. इथं बघा हे वेब सर्व्हरचं बघू आपण काय की पेर आलं त्याचं. डेव्हऑप्स. ठीक आहे. हे काय वेब सर्व्हर आपली इन्स्टॉल त्याचं डेव्हऑप्स आणि दुसऱ्याचं त्याचं काही नाव नसेल कारण दिलंच नाही आपण ते. आणि सिक्युरिटी ग्रुप बघू याचं काय. हे बघा जे आपण सांगितलं होतं ते केलं तिने. ठीक आहे. जे एवढे इन्स्टन्स झालेत माझे तिथं फिल्टर करतो मी. रनिंग वालेच कुठे गेले ते. ओनली रनिंग आहे बघा. दिसते का सगळं. हे फिल्टर दिसतं ना तुम्ही आपण हे करता ते फिल्टर सगळं याच्या पण स्क्रिप्ट आहे तिथे. ठीक आहे. इनिशियलायझेशन सगळी गोष्ट होती. हे बघा त्याचं बाय डिफॉल्ट घेतलं वेब सर्व्हरचं. त्याचं काही कॉन्फिगर केलंच नाही ना आपण फक्त याचं केले. ठीक आहे. डेव्हऑप्स. आता ठीक आहे. काय कन्सेप्ट सांगायचे मला. हा आता मला एवढं सांगा तुम्ही जर मी याचं नाव मॅन्युअली तर जर चेंज केला समजा काय देऊन टाकलं मी तर 5 असं काहीतरी नाव दिलं त्याचं. ठीक आहे. आता टेराफॉर्मला कळेल का मी इकडे काही चेंजेस केले ती. नाही. आणि जर आपण परत कळेल अप्लाय की सर. केलं तर आता बघा मी काय करतो. टेराफॉर्म परत रिफ्रेश अप्लाय केलं तर सर ते केलं डिझायर तर स्टेट परत आणि रिअल वर्ल्डचं मॅच होईल का बघा. डायरेक्ट अप्लाय केलं तरी होऊन जाईल बहुतेक. फक्त मी नाव चेंज केले तिचं. ठीक आहे. हे बघा इथं आलं का. मी प्लॅन केलं मी अप्लाय केलं तरी हेच होणार आहे. तुम्हाला माहिती आहे टेराफॉर्म प्लॅन काय करते. टेराफॉर्मला लगेच कळून जाते. बघा आधी तिचं नाव का आता वेब सर्व्हर. मी काय नवीन नाव घेतलं वेब सर्व्हर 5. ठीक आहे. फक्त टेराफॉर्म थ्रू जे गोष्टी केलेल्या ते टेराफॉर्म तिथे जर चेंजेस केलं इकडे पण त्याला आपल्याला रिप्लेट करता येतं. ठीक आहे. आता पॉईंट भरपूर असे डिस्कस करायला. कोणता पॉईंट कधी सांगा मी तिथं कन्फ्युज होऊन जातो. म्हणजे बारीक बारीक जर गोष्टी तुम्ही अनालिसिस जर केलं तुम्हाला एवढे पॉईंट सापडतील डिस्कस करायला लागायचं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला स्टार्ट करताना तेव्हा तुम्ही मला पॉईंट विचारताल काहीतरी तेव्हा मला. आता बघा हा पॉईंट कळला का तुम्हाला. मी काय केलं आता टेराफॉर्म तिथून नाव चेंज केलं. ठीक आहे. वेब सर्व्हर 5 केलं आणि इथं मी टेराफॉर्म प्लॅन किंवा अप्लाय जरी केलं तर हे इथं सगळं येते सगळं टेराफॉर्मच्या इथं. ठीक आहे. आता मी एवढं सांगा. आता मी काय करतो main.tf फाईल मध्ये 2 इन्स्टन्स चालू आहे. मी डिस्ट्रॉय केलं नाही बरं का अजून. याच्यातली मी एखादी ब्लॉक जर डिलीट केला आहे दुसरा वाला तर काय होईल किंवा मधला डिलीट करून टाकतो हा वाला वेब सर्व्हर वाला किंवा लास्ट वाला करतो. ठीक आहे. मी लास्ट वाला करतो. हा मी डिलीट करून टाकलं रिसोर्स. आता काय होईल सांगा बरं तुम्ही. म्हणजे टेराफॉर्म नीट करावं लागेल मला. म्हणजे मी स्क्रिप्ट चेंज केली. टेराफॉर्मची जे फाईल आहे ना ते मी चेंज केलंय. त्याच्यातलं एक काय रिसोर्स उडून टाकलं. कोणता म्हणजे एक इन्स्टन्स फक्त एकच इन्स्टन्स लॉन्च करायचं म्हणजे एक होणार नाही. आणि मी टेराफॉर्म अप्लाय केलं. ठीक आहे. आता बघा मी टेराफॉर्म ह्या फाईलमध्ये इथून आता मी टेराफॉर्म अप्लाय जर केलं तर ह्या स्टेट फाईलमध्ये सगळे रिसोर्स आपले नाही का काय काय गोष्टी सगळ्या स्टोअर आहेत. तर काय होणार माहिती आहे का आता हे मी टेराफॉर्म अप्लाय केलं. आता 2 इन्स्टन्स चालू आहे तिथं. ठीक आहे. वेब सर्व्हर 5 आणि वेब सर्व्हर 2. जर मी टेराफॉर्म अप्लाय केलं
तर काय होईल आता सांगा बरं तुम्ही. काय झालं. एक डिस्ट्रॉय होईल सर, एक डिस्ट्रॉय झाला जो आपण केला तो, हा परफेक्ट. आणि एक काय ऍड झालं झालं माहितीये का, म्हणजे ते कॉन्फिगरेशन मधून त्याला काढून टाकलं ना. कॉन्फिगरेशन मधून काढून टाकला पण त्याला. आता स्टेट फाईल मध्ये पण त्याची एंट्री नसेल मध्ये. ठीक आहे, अशा गोष्टी ते डिस्ट्रॉय झालंय. अशा काही गोष्टी म्हणजे जे तुमचं कॉन्फिगरेशन मध्ये असेल ती तुम्ही नाव जरी चेंज केलं तर इन प्लेस ते अपडेट होऊन जाते तिथं. असं नको तरी स्टार्टिंगला. हे बघा, हे सर्व्हर फाईल, हे बघा AWS इन्स्टॉल विल बी अपडेटेड इन प्लेस, म्हणजे हे अपडेट झालं. इथून वेब सर्व्हरचं काय झालं, वेब सर्व्हर फाईल झालं, हे अपडेट झालं. आणि याच्यानंतर मी काय केलं, ते कॉन्फिगरेशन काढलं होतं, ते काय झालं, डिस्ट्रॉय झालं. बिकॉज AWS इन्स्टॉल इज नॉट इन कॉन्फिगरेशन. ते काय बोलतात, ते कॉन्फिगरेशन मध्ये नाही. जे ऑलरेडी आपण आधी इन्स्टन्स केलं ते सध्या कॉन्फिगरेशन मध्ये आहे का आपलं, नाही. तर त्यासाठी मी काय केलं, त्याला डिलीट केलं. ठीक आहे, हे बारीक बारीक गोष्टी कळतात का सांगा बरं का मला. मी थोडं का फोकस देतो, नंतर मी सांगणार नाही तुम्हाला गोष्टी. आता मला एवढं सांगा, कळते की नाही कळते काय माहिती, असं बारीक बारीक गोष्टी कन्फ्युज होऊन जातात. कळतंय सर. कळते ना. ओके ओके. आता मी इथं काय केलं, तिथं नाव चेंज केलं होतं. ठीक आहे, वेब सर्व्हर 5 काहीतरी असं दिलं तर नाव मी. ठीक आहे, म्हटलं इथं जर मी T2 मीडियम जर केलं तर T3 मीडियम काहीतरी आहे ना. काय होईल, चेंज होईल सर ते, पण Terraform प्लॅन करावं लागेल त्याला परत. मग कमांड ते तुम्ही डायरेक्ट अप्लाय करा. ते कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन जी गोष्टी ती होणार इम्प्लिमेंट. पण अप्लाय करायचं इथं इन प्लेस अपडेट झालं, हे गोष्टी दिसतात का तुम्हाला. बघा, इन प्लेस अपडेट, तिथं रिप्लेस होणार त्या गोष्टी. ठीक आहे, हे अपडेट झालं. तिथं तुम्हाला काही गोष्टी चेंज करायचं असेल, तुम्ही काय करता, इथं AWS मध्ये जाऊन याला स्टॉप करून तुम्ही चेंज करता. केलं की नाही काय माहित नाही, स्टॉप करता तुम्ही आणि ऍक्शन मध्ये जाऊन तुम्ही नाही काय चेंज करता तुम्ही. इन्स्टंट स्टेट हे ते गोष्टी, T2 मायक्रोचं 3 असं काहीतरी करता ना तुम्ही. नेटवर्किंग आपण नाही काही वाढील होतं मध्ये. ठीक आहे, हे झालं शटडाऊन तुमचं. हे बारीक बारीक गोष्टी बघा, मी हे आता सांगितलं तुम्हाला, सगळ्या गोष्टी कन्फ्युज होणार तुम्ही. म्हणजे असं सगळं मचळ होऊन जाईल तुम्हाला, काय काय चालू काय नाही ते कळणार. आता तुम्हाला जे तुमचं कॉन्फिगरेशन मध्ये असेल तेच राहील, बाकीचं सगळं डिस्ट्रॉय होऊन जाईल. ठीक आहे, आणि हे कॉन्फिगरेशन कुठं असतं तुमचं, main.tf फाईल म्हणजे कॉन्फिगर असेल ती, आणि स्टेट फाईल तुमची ह्याच्यात बघा, त्याचं तुमचं डिलीट झालं असणार. ती स्टेट फाईल मध्ये त्याचा आता उल्लेखच नसेल. ठीक आहे, जर स्टेट फाईल डिलीट झाली तर तुमचं सगळं टेराफॉर्मला कळणार नाही ना गोष्टी, काय काय चालू काय नाही, पहिल्यापासून सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे, main.tf. अजून तुम्ही म्हणता असाल सर, हे main.tf आहे, हे प्रोव्हायडर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे करावं लागतं ना कॉन्फिगर. हे वाला, हे कुठे गेलं ते, हे सगळं समजा हे तुमचं प्रोव्हायडरचं प्रत्येक वेळेस सांगावं लागतं तुम्हाला. हे तुम्ही डायरेक्ट काढू शकता इथून. म्हणजे असं काय करा तुम्ही, प्रोव्हायडर .tf फाईल मध्ये तुम्ही टाकून द्या त्याला. हे तुमचं प्रोव्हायडरचं ते सगळे डिटेल भरून टाकली मी. आणि main.tf मधून काय करतो मी, हे प्रोव्हायडरचं पहिलं काढून टाकते सगळं, ते रिसोर्सेस असतील. बघू काय होतं ते. सगळ्या गोष्टी अपडेट होतात. आणि काय करतो मी, फॉर्म प्लॅन बघतो होते. ठीक आहे, म्हणजे तुमचं हे आतापर्यंत सगळं वर्क होणार आहे असं. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं आता काय केलं मी एकाच फाईल मध्ये सगळं हे केलं ना. हे main.tf मध्ये बी सगळं ठेवलं तुम्ही त्याच्यात. तर मला आता सिग्रिगेट नाही का असं, तो क्लासिफिकेशन करायचं असेल तर
प्रोव्हायडरचं सगळं कॉन्फिगरेशन मी ह्या फाईलमध्ये ठेवणार आणि जे आपल्याला एक्झॅक्टली जे करायचं आपल्याला रिसोर्स आहे ते सगळ्या गोष्टी ते मी main.tf मध्ये असं ठेवू शकतो. ठीक आहे. हे वन टाइम इथं तुम्हाला चेंज करायची गरज असते का सारखी? तुमचं जे provider.tf आहे तुम्हाला एकदा ही फाईल आहे, ही फाईल तुमची काय करायचं तुम्हाला चेंज करायचं हे तुमचं एकदा कॉन्फिगर केलं तुम्ही, प्रोव्हायडर्स हे सांगितलं, AWS प्रोफाईल हे सगळ्या गोष्टी केलं तुम्ही, तर तुम्हाला main.tf मध्ये तुम्हाला फक्त तेवढं ठेवा तुम्हाला जे सारखं तुम्हाला काय काय गोष्टी करायची ते. जर तुम्ही इथं टेराफॉर्म डिस्ट्रॉय केला, अप्लाय केलं, सगळ्या गोष्टी तुमचं वर्क होणार. याला डिलीट करू, डिस्ट्रॉय करतो मी, अजून अप्लाय करून बघतो, सगळ्या गोष्टी होणार. हे फक्त असं तुम्ही मेंटेन करू शकता 2 फाईल, ते मला सांगायचं, दुसरं काही नाही. ठीक आहे. याच्या बारीक बारीक गोष्टी भरपूर आहेत, तुम्ही अभ्यास करा बरं काय गोष्टीचा. आता आपण जर अशा सगळ्या गोष्टी चौकशी केल्या ना, भरपूर गोष्टी आहेत. मला वाटतं 1 महिना टेराफॉर्मला कम पडेल माहितीये का. हेच नाही बाकीचे पण टूलचा असं असेल. कुबरनिटीचं 3 महिने जरा तुम्ही सगळ्या बारीक बारीक गोष्टी डिस्कस करत गेलो ना पुढं, तर तुम्हाला एक असा रस्ता दाखवलाय मी आता. जर तुम्हाला डॉक्युमेंटेशन एवढं तरी केलं, इंटरव्ह्यूचे होऊन जाणार तुमचं, पण अजून डिटेलमध्ये करायचं असेल ना तर डॉक्युमेंटेशन वाचा तुम्ही, सगळं तिथं सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला. आता तुम्ही AWS सगळं प्रॅक्टिकल असेल ते तुम्हाला तिथून करायचं असेल तरी करू शकता तुम्ही. तुम्हाला VPC कॉन्फिगर करायची ते बी करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता आपण जर सगळं जर केलं तर आपल्याला 1 महिन्याच्यावर टाइम लागेल. तर आपण तेवढं नाही, S3 बकेट किंवा थोडंफार सांगतो मी तुम्हाला कसं यूज होते ते सांगतो मी. आणि नंतर व्हेरिएबल त्याच्यावर बी कसं आहे काय ते बी बघायचे आपल्याला. हा S3चं राहिलंच आपलं, ते घेतो याच्यानंतर. हे बघा डिस्ट्रॉय झालं. आता मी काय केलं, मी फाईल फक्त सेग्रिगेट केली, 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलं मी. main.tf इथं आहे आणि टेराफॉर्म provider. हे 2 फाईल केली आणि इथून मी सगळ्या गोष्टी करू शकतो. टेराफॉर्म अप्लाय केलं तर अजून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी. ठीक आहे. असे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही मेंटेन करा फाईल. हे बघा हे झालं. एका याच्यात प्रोव्हायडरचं कॉन्फिगरेशन ठेवून द्यायचं एका फाईलमध्ये. हे तुमचे मॉड्यूल हे झालं. तुम्हाला काय ते मॉड्यूल आहेत ना, मॉड्यूल प्रोव्हायडरचं मॉड्यूल आहे की मॉड्यूलच म्हणतो आपण. ठीक आहे. असे मल्टिपल मॉड्यूल तुम्ही यूज करू शकता, असं ठेवू शकता. main.tf आणि provider.tf असे फाईल तुम्ही ठेवू शकता. याच्यात तुमचं प्रोव्हायडरचं कॉन्फिगरेशन असेल आणि याच्यात तुमचं जे रिसोर्स हे बाकीचं काय तुम्हाला करायचं तुम्ही ते असं ठेवा. ठीक आहे. हे असे गोष्टी आहे. ठीक आहे. अजून याच्यात तुम्ही मीडियम, आता तुमचं अभ्यास करताना तुम्ही काय करणार, आता याचं मी तुम्ही आता म्हणणार हा वेब सर्व्हर तुम्ही नाव जेव्हा चेंज केलं तेव्हा तिथे काय दाखवतो तुम्हाला, इन प्लेस अपडेट दाखवतो. आता मी T2 मायक्रोचं T3 मीडियम केलं तर आउटपुट काय येते, म्हणजे रिप्लेस होते, आधी स्टॉप होते, नंतर स्टार्ट हो, काय होतं ते तुम्ही बघा. आणि मी तर चेंज केलं आणि नंतर हे केलं, तिने तिथं कॅचअप केलं, मी तर एखादी इन्स्टन्स म्हणजे असं करून बघा तुम्ही. काही बी तुम्हाला जसं सुचन तसं तुम्ही करून बघा. आता सगळ्याच गोष्टी आपण जर बघत बसलो, आता बघा इथं EC2 इन्स्टन्स आहे, यालाच आपला किती वेळ गेला. ठीक आहे. स्क्रिप्ट आहेत किती आपल्या सगळं. ठीक आहे. हे 2 गोष्टी तिथे टाकून देतो. असू दे काही प्रॉब्लेम, तुम्ही तर टाका तर राहू दे. आता हे झालं तुमचं. आता S3 बकेटचं जर करायचं असेल आता तुमचं काय करायचं, S3 बकेट. ठीक आहे. S3 बकेट जर क्रिएट करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, कसं करता तुम्ही S3 बकेट. इथं नाही का S3 वर जाणार, इथं आहे का तुमचे काय बकेट नाही, तर तुम्ही काय करणार, क्रिएट बकेटवर क्लिक करणार, याला नाव देणार, बकेटचं नाव हे सगळ्या गोष्टी करणार आणि इथं क्रिएट बकेट करणार, तिथं तुम्हाला बकेट दिसणार असं. आता मला टेराफॉर्म 3 बकेट करायचे. मी S3 मध्ये आलो तिथं सगळं ब्लँक दिसतं. बकेट आहे का आपल्याकडे नाही, तर मला काय करायचं आता बकेट क्रिएट करायचे. ठीक आहे. मला सांगा आतापर्यंत कळलं का तुम्हाला, का थोडं असं कन्फ्यूज होत होतं, कारण की भरपूर गोष्टी आल्या मध्ये, तर असं कन्फ्युजन तर नाही झालं कुठं असं ते विचारा तुम्ही.
नाही सर, कळलंय. ठीक आहे. आता मला फक्त तीच EC2 इन्स्टन्स पाहिजे मला. पुढं मला S3 बकेट, मला काय करायचं, एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचं आणि एक मला S3 बकेट क्रिएट करायचं. तर मी काय करणार, T2 मायक्रोत राहून देतो. ठीक आहे. बिल कशाला विचारायला. आणि हा रिसोर्सच्या जागेवर कोणते रिसोर्स पाहिजे मला, कोणते रिसोर्स पाहिजे मला, S3 बकेट रिसोर्स, त्याचं नाव AWS-S3. इथं सजेशन येते. ठीक आहे. S3 बकेट आणि इथं तुमचं काय, त्याला याला नाव द्यायचं, लोकल नेम मी देतो S2 बकेटला. अजून नाव दिलं नाही बरं का मी. तुम्हाला माहिती आहे ना, बकेटचं नाव युनिक द्यायचं, हे ते नाव देताना खूप प्रॉब्लेम येतात. इथं बकेट केलं आणि त्या बकेटचं नाव काय, बकेटचं नाव देतो मी S2 बकेट, काहीतरी वेगळं नाव देतो, असं नसायला पाहिजे. डेमो बकेट फॉर S2. तुम्हाला माहिती नाही, नाव जर रिपीट जर असलं तर बकेट क्रिएट होत नाही. आणि तर त्याला टॅग जर द्यायचं असेल, ठीक आहे, टॅग द्यायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, टॅग्स ब्रेस ओपन क्लोज आणि इथं तुम्हाला नेमचं एन कॅपिटल नेम, याला नाव द्या तुम्ही काय, डेमो बकेट. डेमोसाठी नाही, असं टॅग द्या तुम्ही काय द्यायचं. हे कळलं तुम्हाला. असं एक 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 गोष्टी तुम्हाला याच्यात काय काय गोष्टी बारीक बारीक टाकायचे, तसं तुम्ही सगळं टाकू शकता. कसं केलं मी आता, हे सिंटॅक्स ठीक आहे, आपण हे VS कोड वापर, तुम्ही सजेशन दिलं तिने, तर तुम्हाला काही माहितच नसेल तर तुम्ही काय करणार, डॉक्युमेंटेशन कोणतं, टेराफॉर्मचं. कुठे गेलं टेराफॉर्मचं, S3 टेबल्स, S3 असेल, AWS-S3. हे बघा, आपण काय केलं होतं, रिसोर्स नेम प्रायव्हेट बकेट विथ टॅग्स. काय केलं मी, रिसोर्सचं नाव काय करायचं मला, S3 बकेट, आणि इथं तुम्ही नाव द्या, तुम्ही लोकल म्हणजे काय नाव असेल तुमचं, मी दिलं असं. मला नंतर हे नाही काय, आपण कसं याच्यात देत होतो पाईपलाईनमध्ये, मला नंतर कळत असेल. ठीक आहे. इथं मी बकेटचं नाव दिलं, बकेट, त्याच्यामध्ये मी बकेटचं नाव दिलं. ठीक आहे. आणि नंतर टॅग दिलं त्याला, टॅग्स इन्व्हायरमेंट काय, तुम्ही जे टॅग देता, टॅग माहिती ना तुम्हाला देता येते, टॅग असतं ना बकेट क्रिएट करताना ती, हे इथून मी हे उचललं सिंटॅक्स. असंच आहे बघा, काय केलं मी, हे बकेटचं नाव, नंतर इथं टॅग्स दिलं त्याला. ठीक आहे. बकेट इक्वल टू टॅग्स नेम इन्व्हायरमेंट, हे असं टाकू शकता तुम्ही, इन्व्हायरमेंट काय असतं. ठीक आहे. इन्व्हायरमेंट देव. ठीक आहे. नेम असं डबल युनिट लिहिलं तर चालतं. ठीक आहे. असं करू शकतो तुम्ही. ठीक आहे. काही करत नाही, इन्व्हायरमेंटची सिम्पलिटी वापर स्क्रिप्ट, एवढं 2-3 पॉईंट म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. अजून काय खाली इकडं असं तुम्ही वाचताना तुम्ही बघा बरं का. आता मी लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. इथं बकेट, नेम ऑफ द बकेट, इफ, हे काय काय सगळ्या गोष्टी इथे दिल्या तिने. बकेटचं प्रिक्वेस, हे डिस्ट्रॉय, लॉक इनेबल्ड, हे ट्रू फॉल्स, टॅक्स पण हे ACL आहे ना तिथे कुठेतरी, ती ग्रँट, हे सगळ्या गोष्टी बघायच्या. ते तुम्हाला रिप्लिकेशन लागते का, रिप्लिकेशन कॉन्फिगरेशन्स, हे बघा AWS-S3 रिप्लिकेशन कॉन्फिगरेशन, हे सगळ्या गोष्टी बघायच्या अशा. इथं बिलो कॉन्फिगरेशन असं काय सगळ्या गोष्टी काय काय असतील ते सगळ्या गोष्टी देतात. ठीक आहे. ACL तिथं हे नाही का, रिसोर्स, माय बकेट ID इनेबल्ड, हे सगळ्या गोष्टी आपण करतो. ते एनालिटिक कॉन्फिगरेशन्स काय, लाईफ सायकल नाही का, ते ग्लेशियर, हे ते सगळ्या गोष्टी बकेटचं काय काय गोष्टी बघा. रूल 1 रूल 2, हे बकेटचे रूल ते बघितले असेल ना तुम्ही. अजून काय, बकेटचा ऑब्जेक्ट,
की बकेट सोर्स कोणती फाईल टाकायची काय नाही हे सगळं ठीक आहे. ह्या अशा गोष्टी. हां मला एवढं सांगा बघू आपण थोडं थोडं अजून बघूच त्याचं काही नाही. फक्त असं डोक्यावरून जात आहे त्यासाठी मी थोडं आता बघा मी ह्याच्यात काय करणार आहे ह्याच्यात या स्क्रिप्टमध्ये. आता तुम्हाला तर माहिती आहे हे मी दुसरीकडे टाकलंय सेशन. कुठं टाकलंय मी नवीन फाईल आहे. काय नाव फाईलचं नाव प्रोव्हायडेड डॉट प्रोव्हायडर डॉट पी एफ हे फाईलमध्ये टाकलं मी सगळं असं ठेवलं मी ठीक आहे. हे मेन डॉट कुठे हीच फाईल आहे ना. याच्यात मी काय केलं S3 बकेट हे टाकलं ठीक आहे. तुम्ही काय करा हे प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही ठीक आहे. तुम्हाला तुमच्याकडे असं नाही का तुम्हाला असं थोडं डोक्यावरून जायला लागलं असं वाटायला लागलं मला. आता मला बकेट क्रिएट करायची ठीक आहे. हे ऑलरेडी आहे आपली. मला काय करायचं बकेट क्रिएट करायचं. तुम्ही VS कोड मधून पण रन करू शकता ठीक आहे. हे स्क्रिप्ट सगळे तर हे मला टेराफॉर्म तिथे इन्स्टॉल करावं लागेल माझ्या लॅपटॉपवर. त्यासाठी मी काही करत नाही तिथे. जास्त लोड नको लॅपटॉपवर आपले. काय करावं लागणार आता मला मेन डॉट TF मध्ये चेंज करावं लागणार. S3 बकेटचं मला ब्लॉक ऍड करावं लागणार. काय आहे ते टाकून देणार आहे ते मी खाली. एक S2 इन्स्टन्स आणि एक S3 बकेटचं हे ब्लॉक टाकून देतो. तुम्ही जसं प्रॅक्टिकल AWS रिवाइज करताना तसं तुम्ही इथं पण गोष्टी ते रिप्लेट करत जा काय काय लागते ते. बकेटचं नाव आता बकेट क्रिएट व्हायला पाहिजे ठीक आहे. EC2 इन्स्टन्स ऑलरेडी आहेच वाटतं आपलं ठीक आहे. टेराफॉर्म प्लॅन बघू काय होते ते क्रिएट. काय बोलतोय एक ऍड होणार आहे. काय होणार आहे बकेटचे बघा S3 बकेट आणि आधीचं EC2 इन्स्टन्स ऑलरेडी आहे चालू होते ना का इन्स्टंट इथेच ID हे चालूच आहे. फक्त आपल्याला S3 बकेट क्रिएट होणार टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर ठीक आहे. आता बघा S3 बकेट आपली क्रिएट झाली का बघू आपण. कुठं S3 वर जातो मी. हे बघा डेमो बकेट फॉर S2 क्रिएट केली आपण झाली. आहे का सगळं थोडं डोक्यावरून चाललं ना असं. ठीक आहे मी एवढं घेऊन इथं थांबतो ठीक आहे. मला एवढं सांगा बकेट क्रिएट करायचे तर आपल्याला हे एवढं बघा तुम्ही काय केलं मी. हा ब्लॉक कशासाठी EC2 इन्स्टॉल लॉन्च करायसाठी. हा कशासाठी S3 बकेट क्रिएट करायसाठी. तर EC2 इन्स्टन्स ऑलरेडी आपलं क्रिएट झालेलंच आहे आणि याने काय झालंय आपली बकेट क्रिएट झाली. आता हे बकेट मला जर डिस्ट्रॉय केलं मी टेराफॉर्म डिस्ट्रॉय केलं टेराफॉर्म डिस्ट्रॉय नावाची कमांड चालवली हे जेवढे रिसोर्स मी क्रिएट केलेले आहेत सगळे ते काय होणार डिस्ट्रॉय होणार ठीक आहे. मी काय करतो तुमचं प्रॅक्टिकल झालं की तुम्ही काय करता टेराफॉर्म डिस्ट्रॉय हे केलं तुम्ही तर तुमचं काय होणार आता बकेट तुमचं EC2 इन्स्टन्स सगळं काय होणार ते डिलीट होऊन जाणार ठीक आहे. तेच करतो तुम्ही थोडं PPT पण वाचा आणि थोडं बघा तुम्ही अशा गोष्टी. उद्या व्हेरिएबल बघू आपण एक्झाम्पल ठीक आहे. मी सिंपल करतो बघा असं मल्टिपल गोष्टी सांगायला जातो ना मी थोडं तर तुम्हाला असं थोडं गोंधळ होतं असं नेमकी.
मी सिक्युरिटी ग्रुप हे ते सेट करायचं बघत होतो. इनबाउंड रूल आउटबाउंड रूल करणार होतो. ठीक आहे, ते तुम्हाला तर ते कळूनच जाईल. ते असं कन्फ्यूज नको व्हायला तुम्हाला. आता बकेट डिलीट झाली का बघू आपण. बघा तुमची गेली का बकेट झाली डिलीट. अजून तुम्ही EC2 इन्स्टॉल तुमचं जे होतं ते सगळं झालं ॲज इट इज. हे वर्क फ्लो टेराफॉर्मचं असं आहे तुमचं. ठीक आहे, मी E3 बकेटच्या हे डॉक्युमेंटमध्ये ॲड करून टाकतो. एवढंच रिसोर्स तुम्ही त्याच्यात ॲड करा. ठीक आहे, हा एवढं बघा. जर नाही कळलं तर सांगा मला. ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो प्रॅक्टिस करून बघा बघा बघा. असं कळते काय काय चालू आहे काय नाही. टेराफॉर्मचं वर्क फ्लो, इनिट कशासाठी केलं, प्लॅन कशासाठी केलं, डिस्ट्रॉय कशासाठी केलं, अप्लाय कशासाठी केलं, स्टेट फाईल काय आहे, त्यासाठी मी तेच सांगत होतो तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. उद्या आपण व्हेरिएबल बघू. नवीन टॉपिक आहे. म्हणजे याच्यातलं व्हेरिएबल थ्रू सगळं हेच गोष्टी करायच्यात. अजून काही करतात. ठीक आहे, एवढं करतात ना आता उद्या. हो सर. हो सर. ठीक आहे, चालतंय. मग थांबूया. मी रेकॉर्डिंग करतो पण.